अनारसाचं पीठ बनवण्याची पद्धत आपण पाहूया। मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत रेशनचे, ते मी आता धुवून भिजत ठेवणार आहे पूर्ण दिवस। अर्धा किलो रेशनचे तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते आता पूर्ण दिवस मी भिजत ठेवणार आहे। तांदूळ भिजत ठेवून आपला एक दिवस पूर्ण झालेला आहे। आता आपण आज ते परत धुवून त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवणार आहोत। तांदूळ भिजत ठेवून आज 2 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा तांदूळ धुवून त्यात पाणी टाकून ठेवणार आहोत। आज तांदूळ भिजत ठेवून 3 दिवस पूर्ण झालेले आहेत। आता आपण यांना पुन्हा धुवून पंख्याखाली वाळत ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण घरातच तांदूळ सुकवून घेऊ। तांदूळ आपले सुकून झालेले दमट दमट, तर आता ते आपण मिक्सरला वाटून काढणार आहोत। अशा प्रकारे आपण मिक्सरला वाटून ते पीठ चालून घेणार आहोत। बघा असं आपण पूर्ण पीठ आता बनवून घेणार आहोत। आता आपण परत मिक्सरच्या गूळ आणि वाटलेलं पीठ आणि गूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। एक जीव करून बघा अशा प्रकारे आपलं गूळ मिक्स करून झालेलं आहे। तर थोडंसं मऊपणा येण्यासाठी आपण त्याच्यात साजूक तूप टाकणार आहोत। त्याचा गोळा होईपर्यंत आपण ते मळून घेणार आहोत। असे गोले करून आपण आता ते 3-4 दिवसासाठी ठेवणार आहोत। आपले गोले बनवून झालेले ते आता ते आपण 3-4 दिवसासाठी एका डब्यामध्ये भरून ते पीठ येण्यासाठी ठेवणार आहोत। आता 3 दिवसात आपल्या पिठाचा रंग बदललेला आहे, तर आता तो आपण असं खलबत्त्याच्या दाण्याने त्याला चेचून घेणार आहोत ना। परत तो 5-6 दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपलं पूर्ण पीठ हे खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत एका टोपामध्ये। आपण आता पूर्ण पीठ असं चेचून घेतलं खलबत्त्याच्या दांड्याने आणि त्याचे परत आता आपण गोले करून 5-6 दिवसासाठी ठेवणार आहोत।
आपण या पिठाच्या गोळ्यामध्ये आता एक केलं ठेवणार आहोत, जेणेकरून केल्याच्या उष्णतेने हे पीठ चांगल्या प्रकारे येईल. हे बघा मस्त असं आपलं पीठ आलेलं आहे बघा, मस्त फुगले ना. याच्यामध्ये त्या दिवशी मी खलबत्त्याने चेचून घेतलं, तेव्हा मी एक थोडासा अर्धा केल्याचा तुकडा त्याच्यात मिक्स करून असं मळून ठेवलेलं. आता बघा कसं मस्त झाले. आता आपण आज त्याची अनारसे बनवून बघू. एकीकडे मी तेल करत ठेवलेले. आता मी थोडंसंच पीठ घेऊन मी थोडीशीच अनारसे बनवत आहे, कारण ती गरम गरमच खायला चांगली लागतात. मी अशा पद्धतीने बनवत आहे. आणि आपण जी ताटात खसखस घेतलेली त्याच्यावर मी थोडंसं असं टाकून घेणार आहे. खसखसची बाजूने मी वरती ठेवायची तळून घेताना. थोडंसं असं कमी शिजूनच काढायचं, कारण नंतर त्याच्यामध्ये तेल राहून ते आपोआप शिजलं जाते. तेल गरम झाल्यावर आपण ते मंद आचेवरच तळून घेऊ, नाहीतर ते लगेच बाहेरून करपतात. मस्त असे अनारसे आपली फुगलेली आहेत बघा. खसखसची बाजू वर. अशा पद्धतीने त्याच्यातलं आपण तेल काढून घेणार आहोत.
हे बघा आपण रेशनच्या तांदळापासून अशी मस्त अनारसे बनवलेली आहेत आणि मस्त अशी जाळीदार झालेली आहेत आणि खुसखुशीत झालेली आहेत. बघा फ्रेंड्स, मस्त खुसखुशीत असे अनारसे तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.